बातमी बीडची आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस आहे। शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान आहे। कोथळा इथल्या सरस्वती नदीला पूर आलाय। कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय सध्या परिस्थिती आहे? बीड जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून सततधार पाऊस चालू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस पडत असल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आणि विशेष सांगायचं झालं तर सिरसाळा परिसरामध्ये काही नागरिक जे आहेत ते आपल्या गावाकडे जात असताना रात्री 2 वाजता नदीला पूर आलेला होता। मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अक्षरशः ही जी 4 व्हीलर मध्ये 6 जण प्रवास करत होते आणि अक्षरशः मधामध्ये गेले, सेंटरला गेल्यानंतर अक्षरशः त्यांना पुढे जाता आलं नाही। मात्र ही गाडी खाली घसरली। त्यावेळेस त्यामधील जे 3 नागरिक आहेत त्यांनी उड्या टाकून बाहेर आले। मात्र 3 नागरिकांना वाचवण्यात आता पोलिसांना यश आल्याचं प्राथमिक माहिती मिळते। आणि विशेष सांगायचं झालं तर गेले अनेक दिवसापासून प्रशासन अलर्ट आदेश देत आहे। मात्र नागरिक याची कुठेही दखल घेताना पाहायला मिळत नाहीत। बीड जिल्ह्यामध्ये ज्या मोठमोठ्या नद्या आहेत त्याच्यावरचे जे पुल आहेत ते पाणी ओव्हरफ्लो होत आहे। मात्र नागरिकांनी याची सर्वतोपरी दखल घेणं गरजेचं आहे। पोलीस प्रशासन देखील अनेक वेळा नागरिकांना सांगतंय। मात्र यामध्ये नागरिकांच्या काही चुकीमुळे हा अनर्थ या ठिकाणी घडला असल्याचं पाहायला मिळतंय। आणि रात्री 2 वाजता हा जो प्रकार आहे तो बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे। माजलगाव असेल, पाटोदा असेल, जवळपास बीड जिल्ह्यामध्ये सर्वच जे बीड जिल्ह्यातील 143 प्रकल्प आहेत हे देखील या ठिकाणी भरलेत। आणि कालच खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रत्यक्षामध्ये बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्याला जे पाणी पुरवठा करणारं धरण आहे ते ओव्हरफ्लो झालं आणि याचे 3 दरवाजे देखील उघडले आहेत। त्यानंतर जे परिसर आहे मांजरा नदीच्या दोन्ही बाजूचा त्या ठिकाणी खासदार बजरंग सोनवणे आणि ओमराजे निंबाळकर खासदार धाराशिवचे या दोन्हीही खासदारांनी या ठिकाणचे जे नागरिक आहेत दोन्ही बाजूचे यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला। प्रत्यक्षात त्यांनी भेटी देखील त्या ठिकाणी दिल्यात। त्यामुळे आता नागरिकांनीच या पावसामध्ये सतर्क राहण्याची आवश्यकता आहे आणि जेणेकरून आपल्या जीवाला धोका होणार नाही। आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये जी धरणं आहेत ती मोठ्या प्रमाणात भरली होती। त्यामुळे जो ओव्हरफ्लो आहे तो पावसाचा प्रत्येक थेंब जो आहे तो आता धरणामध्ये न साठता तो आता वाहून जात आहे, फ्लो होत आहे। त्यामुळे आता हरिदास, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।